नमस्कार, कसे आहात? समृद्ध कला क्लासमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत। माझ्या चॅनलला आपण सर्व खूप चांगला प्रतिसाद देत आहात, त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद। यापुढे असाच प्रतिसाद द्याल ही अपेक्षा। आज आपण धान्यापासून रांगोळी कशी काढावी ते पाहूया। धान्याची रांगोळी काढण्यासाठी प्रथम आपल्याला जी डिझाइन काढायची आहे तिचा आकार काढून घ्यायचा आहे, किंवा डायरेक्ट तुम्ही जर वापरत असाल धान्य तरी चालेल। हे बघा, मी आकार काढून घेतला आहे। त्यात आपण वेगवेगळे धान्यांचा वापर करूया। पहिले पांढऱ्या रंगासाठी तांदूळ घेतलेले आहेत। जेवढे हवेत तेवढे तांदूळ घ्यायचे, मधल्या गोल मध्ये व्यवस्थित असं करून घ्यायचे। गोल पूर्ण भरायचा आहे। व्यवस्थित असं पूर्ण गोल केल्यानंतर आपण हाताने त्याला व्यवस्थित आकार द्यायचा आहे। आता आपण मधला आकार काढूया। ओम हे चिन्ह आपण काढून घ्यायचं आहे। तुम्ही कोणतंही दुसरं चिन्ह काढू शकता, आपल्याला हवं ते चिन्ह आपण काढूया। त्यामध्ये आता डाळीचा उपयोग करूया। पांढऱ्या रंगावरही पिवळी डाळ घेतलेली आहे, ती पण ओम आकारावर भरायची आहे। हे आपण धान्याचं वापर करून ही रांगोळी आपण काढतोय। त्याचप्रमाणे वेगवेगळ्या वस्तूचा सुद्धा आपण रांगोळीमध्ये वापर करू शकतो। त्यामध्ये वेगवेगळी धान्य तर येतीलच, पण फुलांची रांगोळी काढू शकतो आपण। त्याचबरोबर मिठाची रांगोळी काढू शकतो, वाळूनी सुद्धा रांगोळी काढू शकतो। हे बघा, आता हे ओम आकार झालेला आहे। त्यानंतर बाजूच्या आकारामध्ये मी मूग डाळ वापरलेली आहे। मूग डाळीचा उपयोग करतोय आपण, ती पण पूर्ण गोलात व्यवस्थित लावून घ्यायची आहे। व्यवस्थित सगळी डाळ भरून घ्यायची। आपल्या भारतामध्ये वेगवेगळे राज्य आहेत आणि या राज्यामध्ये वेगवेगळ्या कला आहेत। त्यामध्ये रांगोळी ही सगळ्यांना आवडणारी कला आहे। प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या नाव रांगोळीला आहे। महाराष्ट्रात आपल्या रांगोळीला चैत्रांगण रांगोळी म्हणतात। केरळमध्ये पुविडल असं म्हणतात रांगोळीला। तसंच राजस्थानमध्ये मांडणा म्हणून प्रसिद्ध आहे रांगोळी। बंगालमध्ये आलीपना किंवा अल्पना नावाने रांगोळी प्रसिद्ध आहे। आंध्र प्रदेशमध्ये मुग्गू नावाने प्रसिद्ध आहे। तामिळनाडूमध्ये
कोलम असं म्हणतात रांगोळीला. तसंच मध्य प्रदेशमध्ये चौकपूर्णा असं रांगोळीला म्हणतात. असं प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या नावाने अशी रांगोळी प्रसिद्ध आहे. हे बघा, पिवळ्या रंगासाठी मूगडाळ पूर्ण भरलेली आहे. आता आपण बाहेरचे जे गोल आहेत त्यासाठी मसूर डाळ वापरणार आहोत. हे बघा, प्रत्येक गोल मध्ये भरत जायचंय आणि व्यवस्थित असं गोल भरायचे आहेत. यापुढे आपण अशा अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या वस्तू वापरून रांगोळी पाहणार आहोत. आता आपण छोटे आकार आहेत तिथे मुगाचा वापर करणार आहोत. अख्खे मूग घेतलेले आहेत. ते पण प्रत्येक भागामध्ये व्यवस्थित असे भरायचे आहेत. हे पहा, प्रत्येक भागामध्ये व्यवस्थित असे भरलेले आहेत. मूग कसे इकडे तिकडे सांडतात, त्याच्यामुळे ते व्यवस्थित भरावे लागतात. याच्या व्यतिरिक्त आपण आणखी धान्य वापरू शकतो. गहू वापरू शकतो. जसा आकार असेल तसं पूर्ण भरत जायचं. व्यवस्थित सगळा आकार भरले पाहिजेत.
हे बघा, हे अशा प्रकारे ही रांगोळी पूर्ण झाली आहे. आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.